ओके। बोलो, ऑनलाइन वालों को आवाज आ रही है क्या क्लियरली? यस। बस ठीक है। तो ध्यान दो यहाँ पर, इम्परेटिव टू, इम्परेटिव टाइप टू इज नथिंग बट परमिशन। परमिशन दो प्रकार का है, ए और बी। ए में हम लोग 50-50 बोलेंगे, बी को 0-100 बोलेंगे। 50-50 का मतलब होता है कि दोनों का, जो मांगने वाला और परमिशन देने वाला है, दोनों का अधिकार सम समान है। और 0-100 में मांगने वाले का कुछ भी अधिकार नहीं है, सामने वाले का 100% अधिकार है, इसलिए उसका नाम 0-100 रख दिया। कुछ सेंटेंसेस लिखने के बाद हमें पता चल जाएगा। इसका स्टेटमेंट है मराठीमध्ये, डायजेस्ट काम करू दे किंवा करू द्या, डायजेस्ट काम करने दो, करने दे या करने दो। फाइन। इधर क्या होगा, सामने वाले के पास अधिकार है तो डायजेस्ट काम करण्याची काय परवानगी असं म्हणणार आपण, आहे ना, द्या। जर आपल्यापेक्षा लहान असेल आणि तरी पण परवानगी मागायची तर डायजेस्ट काम करण्याची परवानगी दे। मात्र इथं 100% परवानगी कोणाच्या हातामध्ये आहे, समोरच्या हातामध्ये आहे। आई मला बाहेर जाण्याची परवानगी दे, समजलं? अजिबात जायचं नाही झालं, म्हणजे म्हणून परवानगी हा शब्द आपण वापरतो। ठीक है। हिंदी में डाइजेस्ट काम करने का क्या परमिशन दी दो, मतलब कैसे देगा वो, दीजिए। रिस्पेक्ट देना पड़ेगा ना, तभी तो मिलेगा। दो मतलब बोले ना, नहीं देता जा, क्योंकि टाइप ही उस तरह का है वाक्य का, है ना। सो चलो वाक्य बताओ एक एक करके। स्टेटमेंट तो बताया मैंने, ले थाम, रुको, मुझे आने दो, मला येऊ दे, येऊ दे। तुम्ही बाहेर चालले असताय आणि तुमचा भाऊ किंवा तुमचा मित्र असेल, बहीण असेल, त्याला म्हणताय थांब मला येऊ दे। यहाँ पर फॉर्मल परमिशन सामने वाले के हाथ में नहीं है, लेकिन दोनों का अधिकार समसमान है, इसलिए वाक्य आता है 50-50 में। तो इसका फॉर्मूला क्या आता है सर? इसका फॉर्मूला है लेट प्लस ओसी प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप। लेट मतलब परमिशन दो। इसका फॉर्मूला क्या है, क्या लिखता हूं, अलाउ प्लस ओसी, यहाँ एक्स्ट्रा टू आएगा, मेन वर्ब के फर्स्ट फॉर्म के पहले टू आएगा, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप। ये अलग पढ़ेंगे, ये अलग पढ़ेंगे। अब ध्यान दो, ये ओसी क्या है, एससी ओसी ओबीसी ऐसा नहीं है। एससी ओसी और पीसी जो आपको पहले दिन पढ़ाया था, क्या पढ़ाया था, मी, मला, माझे, पढ़ाया था कि नहीं? मैं, मेरा, मुझे, नहीं, मैं, मुझे, मेरा, इस तरह से। इंग्लिश में क्या होगा इसको, आई, बोलो, मी, माय और माइन। तो इसमें से ओसी क्या है, ये ठो, ये वाला है। ओसी क्या है, ऑब्जेक्टिव केस। ठीक है। फॉर एग्जाम्पल यहाँ पर क्या आया, मला आ गया ना, तो थाम, थाम मतलब क्या, बोलो, वेट। हाँ, लेट, ओसी क्या है, मी, मेन वर्ब क्या है, आना, कम। ये डे मतलब क्या है, लेट है, बोला ना, लेट मी कम, लेट मी कम। पप्पा म्हणतात, मम्मी म्हणते पप्पांना, सोनूला खेळू द्या, सोनू को खेलने दो। ले, सोनूला
खेळू द्या. सोनू को खेलने दो. सोनूला खेळू द्या. हा काय होईल मग? कम ऑन, लेट द्या. हा बोलो. लेट सोनू प्ले. और क्या हो सकता है? वाक्य बोलो अगला. प्रभू आपण शिकलो ना हे वन मध्ये काय शिकलो मग? सिंपल इम्पेरेटिव्ह मध्ये इथं काय? परमिशन आहे, परवानगी. इथं दे काही द्यायचं नाहीये, इथं परवानगी द्यायचं आहे. दे इनविजिबल आहे, दिसतंय का? दे काय द्यायचं इथं? मला येऊ दे. कुठं द्यायचं काय? परवानगी इथं. समजलं नाही? मला जो मोबाईल शिकलो ना काल, याचा अर्थ कालचा अभ्यास झाला नाही. मग बोला, बोला अशी वाक्य. अरे बोला ना. ल्या मुलांना थोडा वेळ खेळू द्या. मुलांना थोडा वेळ खेळू द्या, नंतर आपण त्यांची एक्झाम घेऊ. एक टीचर दुसऱ्या टीचरला म्हणतात, या मुलांना थोडा वेळ आणखी खेळू द्या. दोघांचाही अधिकार समान असल्यामुळं फ्रेंडली रिलेशन्स मध्ये याचा अर्थ होतो लेट. सांगा, इंग्लिश सांगा. लेट स्टुडंट्स टीचर्स कॅन टॉक. ऑनलाईन वाले काय? प्ले. थोड्या वेळ म्हणजे काय? लेट स्टुडंट्स प्ले रिमेनिंग पार्ट थोडा वेळ. फॉर सम टाइम और फॉर अ वाईल. फॉर सम टाइम म्हणता येईल किंवा फॉर अ वाईल. ठीक आहे, पुढं चलो आगे बढ़ो. आगे बढ़ो, पुढे बोला. हे इम्परेटिव्ह वन आहे. टेल द नेक्स्ट असं इम्परेटिव्ह वन आहे ते. चला बोलते रहो. जागते रहा. जागते रहो. पेरते व्हा. बोला रे. हा बोला लवकर लवकर बोल रे थांब्यांनो बोला. हा अरे हसता काय? इकडं असं बोलायचं ना, डायजेस्ट काम करू दे किंवा डायजेस्ट काम करू द्या. हे तर नंतर बोलायचं. डायजेस्ट काम करू दे किंवा करू द्या. मम्मी मला तुझ्या बरोबर येऊ दे. झालंय आपलं, तरी पण घ्या. आई मला तुझ्या बरोबर येऊ दे. मम्मी मला तुझ्या बरोबर बर गाऊ दे ना, गाऊ दे. येऊ दे ऐवजी गाऊ दे. मला पण गाता येतं, मला पण तुझ्याबरोबर गाऊ दे. अधिकार वाढणं आपण बोललेलो आहे. म्हणून मम्मी हे फक्त संबोधन आहे. मम्मी आणि कॉमा. मम्मी हा वाक्याचा भाग नाहीये. आणि मला तुझ्याबरोबर गाऊ दे काय सांगा? लेट. बोला. हा मला. मी ऑनलाईन लक्षदार आहे. मेन वर्ब काय? सिंग. व्हेरी गुड. तुझ्या बरोबर विथ यू. समजताय का? समजून घ्या. खूप जास्त वाक्य लिहिण्याच्या ऐवजी कमीच लिहू, मात्र समजून घेऊ. हा नेक्स्ट सेंटेन्स सांगा, कोणता पण एक तुमच्या आवडीचं. त्याला तिथं गाडी पार्क करू दे. काय लिहायचं? डायजेस्ट काम करू दे. आणि आपलाही अधिकार असल्यामुळं लेटचं वाक्य सांगा. लेट त्याला हेम ओसी. मेन वर्ब काय? पार्क.
बाइक ए गाड़ी, बाइक देर। हाँ, तिकडचं वेगळं आठवलं तिकडचं लिहून ठेवत जा. सर, आम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करण्याची परवानगी द्या. गायकवाड सर आहेत का? गायकवाड सर आहेत का? अच्छा, नाही, आज आज नसतील ते. चला पुढे बोला इकडं, त्यानंतर लिहू आपण. इकडचं बोला वाक्य. मला एक कपड्यांना इस्त्री करू दे, तुझी बडबड कमी कर. बड 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 लावलंय इकडं, इस्त्री पळवाल मला आहे ना. मला कपडे इस्त्री करू दे. हा, ऑन लेट मी प्रेस और आयर्न काय क्लोथ. चला नेक्स्ट प्लीज. अरे सगळं मला मलाच काय आहे? जगात कोणी आहे का तुमच्याशिवाय? मुलांना गार्डन मध्ये खेळू द्या. म्हणजे एकमेकांना बोलतात, त्यांचा दोघांचाही समसमान अधिकार अशा वाक्यांमध्ये असल्यामुळे त्याला आपण 50-50 असं नाव दिलेलं आहे. याचा आपण इंग्लिश मध्ये कसा वापर करतो? लेट न सुरुवात करतो. ठीक आहे, या वाक्यांची सुरुवात इंग्लिश मध्ये लेट न करतात. सांगा लेट कोण? स्टुडंट्स या अर्थाने घेऊ आपण. बॉईज म्हणा किंवा स्टुडंट्स म्हणा. स्टुडंट काय ए ए मेन वर्ब काय? प्ले ना. पुढे म्हणा गार्डन मिळून काय? गार्डन मध्ये काय होईल मग? इन द गार्डन. हा, गणेशला पोहू द्या म्हणून फक्त आपण. स्विमिंग पूल मध्ये आपली जागा कमी आहे. गणेशला, अच्छा लिहायचं का पूर्ण लिहा. स्विमिंग पूल मध्ये ऑनलाईन वाले समजतंय का रे? कोणतरी एक जण बोला. नवीन लोक ते बोला, ज्याने शिकलेलं नाही आतापर्यंत. जो पहिलं शिकलेला आहे त्याला तर समजतच आहे. नवीन लोकांना समजतंय का रे? येस ऑर नो? Yes, sir. बोला ना रे लवकर. हा, पोहू द्या काय होईल सांगा. लेट गणेश जी कॅपिटल गणेश स्विम मेन वर्ब फर्स्ट फॉर्म इन द पूल, that is swimming pool. Yes, last sentence of this type. चला सांगा लवकर. त्याला मामाच्या गावाला जाऊ द्या. दररोज क्लास 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 काय लावलंय? आता थोडस 8 दिवस त्याला मामाच्या गावाला जाऊ द्या. अंदर आले का? सॉरी, द्या. चला सांगा रे. लेट, रियली सॉरी. लेट हिम गो टू maternal uncle's हाऊस. बरोबर. लेट त्याला हिम मेन वर्ब फर्स्ट फॉर्म गो कुठं? मामाच्या गावाला. मॅटर्नल अंकल्स हाऊस. हे 9 वाक्य व्यवस्थित लिहा. शांति से लिखो. व्यवस्थित दिसतंय ना ऑनलाईन वाले?
ऍक्च्युली इथं ईट पण नाहीये, इथं एन्जॉय. लेट अस एन्जॉय मँगोज. म्हणजे हे अधिकारात्मक आहे ना, त्या परवानगी नाही, विषय नाही. अलावस इकडे परवानगी म्हणल्यास समोरच्याला खरंच परवानगी घ्यायची असेल, 100% त्याच्या परवानगी असेल तर मग काय होतं, अलावस टू एन्जॉय मँगोज. अर्थात त्यांचेच आंबे झाड असल्यामुळे मग आपण त्यांच्याकडून परवानगी घेतोय. युअर मँगोज म्हणण्याची गरज नाही. समजलं? चलो. हा, सो हे 9 वाक्य आपण 50-50 पाहिल्यानंतर लेट अस गो अहेड विथ 0-100. ठीक आहे. तर आम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करण्याची परवानगी द्या. सोमवार नंतर हा विषय येईल, है ना, मंडे नंतर. आज मला वाटतं ते लोक आलीच नाही ज्यांनी होमवर्क नाही केला. आज झालं का? व्हेरी गुड. सर हा काय अलाव काय होईल? सर हा वाक्याचा भाग नाही बरं का. सर हे फक्त संबोधन आहे. संबोधित केलंय, कॉल केलाय सर या व्यक्तीला. हा, कुठे गेलं? अलाव ओशी काय आम्हाला, अस मेन वर्ब त्या अगोदर काय लिहायचं? टू. टू मेन वर्ब काय? जॉईन. जॉईन करणं म्हणजे जॉईन. हा, काय जॉईन करायचंय? ऑनलाईन क्लास और ऑनलाईन लेक्चर. त्याला दरवाजा उघडण्याची काय परवानगी द्या. समजा त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲम्युनिशन ठेवले आहेत, शस्त्रास्त्र, तर तिथं आपण काय करतो? समोरच्याकडून परवानगी मागतो. मग कोणाला परवानगी द्या? तो माणूस पाटला त्याला उघडू द्या, उघडण्याची परवानगी द्या. परवानगी समोरच्या व्यक्ती हातामध्ये असल्यामुळं बोला अलाव. अलाव. व्हेरी गुड. ओशी काय? त्याला. त्याला हेम उघडणे मेन वर्ब आहे. टू ओपन द डोर और गेट. येस. मला 2 दिवस 1 2 3 4 काय झाले सुट्टीवर द्या. कसं काय द्या? तिकडे येईल ना. इथं जाण्याची परवानगी मागतोय आपण. परवानगी द्या. परवानगी द्या. अलाव. इम्पॉर्टंट सेंटेन्स उलटा. मेन वर्ब काय? अलाव. मला ओशी मी जाणे टू गो सुट्टीवर ऑन लिव्ह 2 दिवस म्हणजे काय? 2 दिवसांसाठी. फॉर 2 days. ऑनलाइन वाले नवीन लोक समजताय का? येस और नो? नए लोग बताओ खास करके. समझ में आ रहा है क्या? समजतंय का? नवीन लोक सांगा रे लवकर. रे थांब्यांनो सांगा. नवीन लोकांना समजतंय का? का नवीन कुणीच नाही? बोला समजतंय का? कोणी बोलत नाही. सगळे थांबे. येस सर. मग तुझं नाव काय? व्हॉट्स युअर नेम? आरोही. तू नवीन आहे का जुनी आहे? सर ह्या टॉपिक साठी जुनी आहे, ही नवी जुनी नवी आहे. नवी जुनी नवी जुनी. मग एवढा वेळ काय लागतो? लवकर बोलायचं ना. जे बोललेलं आहे ते तर मूर्खच आहेत. नवीन असणारे नवीन असून नाही बोलले तर मूर्ख आहे, त्यांनी सिद्ध केलं. पालक लोक झोपले आहेत ना. मुलांची काहीच चूक नाही. मुलांना मी अजिबात दोष देत नाही. पालकांचं लक्षच नाही आपलं लेकरू बोलतंय का नाही बोलतंय, तोंड का शिवलंय,
मुलांची काहीच चूक नाही, पालकांचं लक्ष नाही, मुलं शिकणार नाहीत. लक्षात घ्या पालकांनो, जर ऐकत असाल तर. तुमच्या समोर ते बसलेलं आहे, तुमचं लक्ष नाही, मुलाला शिकता येणार नाही. किती बोंबला, लाखो रुपये खर्च करा, तुम्हाला सोनच लावणार आहे. चला, तुमचं लक्ष नाही म्हणलंच काय. मन वढाये वढाये उभ्या पिकात ढोरे, किती हाताला हाताला फिरी येतं पिकावर. याच्या उलट त्यांचं आहे. तिथून त्याचं लक्ष उडून जाणार जर त्यांचा त्याला हाकणार कोण नसेल, त्याला लक्ष देणार कोण नसेल तर. चला, त्याला कोणतरी पाठीत धोपाटी घालणार पाहिजे. हा, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. कॅम्प्युटर नाही, कम्प्युटर. काय अडचण नाही, कम्प्युटर पुढे कम्प्युटर, कम्प्युटर असा उच्चार आहे. कम्प्युटर. याला मरत मरत र म्हणते चालते. कम्प्युटर. रमेशला ते कम्प्युटर, तसं कम मध्ये कम आहे ना, कम शिवाय मी कम, तसं कम शिवयम कम, कम्प्युटर ऑपरेट करण्याची परवानगी द्या. तो गेम नक्कीच खेळणार नाही, है ना. न कसे बघा, न बाणाचे का नळाचे त्याप्रमाणे तुम्ही लिहा, त्यामध्ये अमेंडमेंट करून लिहू शकता. बापरे, एवढी गर्दी. क्या होगा, अलाव, अलाव का गेलाव, अलाव, अलाव रमेश, करेक्ट, अलाव रमेश टू, बघून बघून लिहायचं, काय अवघड नाही. ऑपरेट, करेक्ट, ते कम्प्युटर, दॅट कम्प्युटर. चला, नेक्स्ट, नेक्स्ट पर्सन प्लीज, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. चला, त्याला दिवाळीच्या सुट्टीमध्ये भूटानला जाण्याची परवानगी द्या. काय होईल बा, अलाव हिम टू गो टू, बघा, अलाव त्याला हिम टू गो जाण्याची, भूटानला टू भूटान, दिवाळी सुट्टीमध्ये, ड्युरिंग दिवाळी वेकेशन और वेकेशन. चला, लास्ट सेंटेन्स, एकच जागा राहिली माझ्याकडे. चला, आम्हाला तुमच्या दुकानासमोर, दुकाना शेजारी फ्लेक्स लावण्याची परवानगी द्या. काय होईल मग, आम्हाला काय होईल, अलाव, आम्हाला अस, अलाव अस टू, लावणे डिस्प्ले करणे, डिस्प्ले फ्लेक्स बॅनर, कुठं, बिसाइड च्या शेजारी, तुमचं दुकान, युअर शॉप. ऑनलाईन वाले समजतंय का, येस और नो. Yes. हा, लवकर लवकर बोला, मी समजतंय मला. बघा,
मुलांचा मूड सुट्टीत असल्यामुळं UPSCचा आपण साधारणतः बघू 25-च्या आसपास चालू करू, किंवा मग स्कूल चालू झाल्यावर मी शिक्षकांशी डिस्कस करेल आणि त्याप्रमाणे UPSCचा लेक्चर पुन्हा एकदा चालू करू. 11 लेक्चर्स आपले ऑलरेडी झालेले आहेत. 12वा लेक्चर लवकरच सुरू करण्याचा माझा मानस आहे. मात्र मुलांचा सुट्टीचा मूड असल्यामुळे मुद्दामच थांबवलेला आहे. ठीक आहे, पालकांनी लक्षात घ्यावं. पालक मात्र मरगळलेल्या अवस्थेत दिसतो मला. कोणाला काही टेन्शन नाही. शिकलं बोंबलत गेलं. सिरियस राहा. याचा अर्थ आपलं काम करून थोडं मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय लिट होमवर्क आहे का? रिपीट ट्वाइस आहे. येतोय? ऑनलाईन वाल्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? येस सर. ओके, ऐका मग होमवर्क ऐका. रिपीट टॉईस हे सगळं जेवढं काही दिलेलं आहे आजचं सगळं टॉईस रिपीट करायचं. आणि सेल्फ किती करायचे बघा. इम्परेटिव्ह ए चे करायचे. किती करायचे? इम्परेटिव्ह ए चे करा, म्हणजे 50-50 चे करा. ऍटलिस्ट 35. उद्या सुट्टी आहे. आणि बी चे करा ऍटलिस्ट 35. नो एक्सक्यूज नो सॉरी. पर छुट्टी है, करना ही करना है. इतना नहीं करोगे इंग्लिश ना आपके बाप का नौकर है ना मेरे बाप का नौकर है. ऐसे ही नहीं आए तो रिझाना पड़ेगा, उसको प्रेज करनी पड़ेगी, समझाना पड़ेगा, आरती उतारनी पड़ेगी, तब जाके आपके काम आएगी. ठीक है, लाईट पण गेलेले आहे. विथ दिस शाल वी हॅव पॉज. तुम्ही ऑनलाईन आलेला फोटो पाठवतो तुम्ही. विल हॅव पॉज.